हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या फायनल अकाउंट्सवर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आज पुन्हा एकदा पाहणार आहोत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये मी पूर्वी तुम्हाला भरपूर ॲडजस्टमेंट शिकवलेले आहेत. आज खास मराठी मीडियम विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा आपण एक सेशन प्रॅक्टिस म्हणून आजच्या या लेक्चरमध्ये सेशनमध्ये एक नवीन प्रॉब्लेम पाहणार आहोत. हा प्रॉब्लेम सॉल्ड आहे ॲक्च्युली, परंतु मला तुम्हाला एक्सप्लेन करताना काही गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. त्याचबरोबर काही ॲडजस्टमेंट आहेत, त्या ॲडजस्टमेंट डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगायच्या आहेत. त्याकरिता आज हे लेक्चर मराठीमध्ये फायनल अकाउंट्सवर, पार्टनरशिप फॉर्म फायनल अकाउंट्सवर घेतलं जाईल. हे तुम्ही व्यवस्थित ऐकावं. प्रथमतः मी तुम्हाला प्रॉब्लेम शेअर करतो माझ्या स्क्रीनवर. तुम्ही पाहू शकता की प्रॉब्लेम मध्ये दोन पार्टनर दिसत आहेत. एक आहे पियुष आणि दुसरा आहे अरुण. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मिस्टर पियुष अँड अरुण, you are required to prepare trading account and profit and loss account and balance it as on that date. Trial balance as on 31st March 2019 is given. Then stock was there 30,800. डेबिट साईड जर तुम्ही पाहिली 31 मार्च 2019चा हा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्याच्यावरून तुम्हाला खालील अकाउंट्स तयार करायचे आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला ह्या वरच्या लाईनमध्ये ओळीमध्ये ह्या सेंटेन्समध्ये तुम्हाला जनरली प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला असतो. तो या ठिकाणी दिलाय का? बिलकुल दिलेला नाही. या अर्थी हा प्रॉफिट ऑर लॉस जो काही होईल तो पियुष आणि अरुण दोघे कसे शेअर करणार आहेत? इक्वली शेअर करणार आहेत, म्हणजे समान हिस्से त्या नेट प्रॉफिट किंवा लॉसचे होतील. डेबिट साईडला तुम्हाला काही आयटम्स दिसतात ज्याच्यामधून तुम्हाला ट्रेडिंगला काही आयटम्स टाकायचे आहेत आणि काही प्रॉफिट अँड लॉसला टाकायचे आहेत, काही ॲसेट साईडला टाकायचे आहेत. ठीक आहे. क्रेडिट साईडला तुम्हाला कॅपिटल अकाउंट दिसते, ओपनिंग बॅलन्सेस, लायबिलिटीज आणि इन्कम्स आणि प्रॉफिट अँड लॉसचे काही आयटम्स असतील ते तुम्हाला क्रेडिट साईडलाही दिसतील. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही हे स्टेटमेंट तयार करता ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ते तयार करत असताना तुम्हाला प्रथमतः जे डेबिटचे आयटम्स आहेत ते डेबिटलाच ठेवायचे, क्रेडिटचे आहेत ते क्रेडिटलाच ठेवायचे, जे ट्रेडिंग अकाउंटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पोस्ट केले जातात. हे बारकाईने तुम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवा. बरं, आता आपण प्रत्येक आयटमचं डिस्कशन करणार आहोत आणि त्यानंतर मग पाहणार आहोत कशा कशा आयटमला कशी कशी हे आहे ॲडजस्टमेंट आहे आणि त्याचे इफेक्ट काय काय आहेत, कुठे जाणार आहेत, याविषयी आपण माहिती घेऊ. प्रथमतः दिसतोय हा ओपनिंग स्टॉक 1/4/2018चा स्टॉक आहे. म्हणजे काय आहे? हा ओपनिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. तुम्ही इमिजिएटली या प्रॉब्लेमला तुम्ही पुस्तकात शोधा आणि किंवा तुमच्याकडं पुस्तक नसेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून इमिजिएटली तुमच्या समोर हा प्रॉब्लेम ठेवा, म्हणजे तुम्हाला फोटोमध्ये पाहून याचं सॉल्व कसं करायचं हे सुद्धा कळेल. किंवा सोपं म्हणजे याला अगदी 5 मिनिटात हा प्रॉब्लेम लिहून होईल. तुम्ही तो लिहून घ्या आणि जिथे मी सांगतोय ज्या ठिकाणी हा आयटम जाणार आहे, स्टॉक, परचेसेस एक्सेट्रा, ते त्या ठिकाणी टाकायचे. बरं, स्टॉक जाणार आहेत, ओपनिंग स्टॉक आपला ट्रेडिंग अकाउंटला 30,800. इथे जरी ओपनिंग सांगितलं नसेल तरी हा ओपनिंग स्टॉक आहे हे लक्षात ठेवा, कारण 1/4/2018 ही ओपनिंग डेट आहे आपल्या करंट इयरची. पुढे परचेसेस सॅलरीज असं म्हटलेलं आहे, तर हे सॅलरी जी आहे ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, ही इथे खाली दिलेला आहे तो आयटम वेगळा. तर ही इथं झालेली चूक आहे. ठीक आहे. मी करेक्शनसाठी मुद्दाम मी करेक्शन केलं नाही, कारण तुम्हाला पुस्तकातील काही चुका मला दाखवायच्या आहेत. की परचेसेस जे आहे ते 80,000 आहे. सॅलरीज तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला टाकायचे 5,000. परचेसेस जसं तुम्हाला माहिती आहे त्यांना टाकायचं आहे ट्रेडिंग अकाउंटला. मग जिथं प्रॉफिट अँड लॉस म्हणतोय तिथं पी लिहून ठेवा, जिथं ट्रेडिंग म्हणतोय तिथं टी लिहून ठेवा. ठीक आहे. वेजेस ट्रेडिंग अकाउंटला, कॅरेज ट्रेडिंग अकाउंटला, रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंटला, फ्रेट ट्रेडिंग अकाउंटला, प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार, डेटर्स ॲसेट साईडला जाणार आहेत, फर्निचर ॲसेट साईडला, लीज होल्ड प्रॉपर्टी
ऍसेट साईडला इन्व्हेस्टमेंट करंट ऍसेट आहे, ऍसेट साईडला जाईल. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला? कारण सेलिंगचा खर्च आहे, विक्रीचा खर्च आहे, ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा. म्हणजे विक्रीसाठी जे आपण घेऊन जातो माल, त्यासाठी ट्रॅव्हलिंगसाठी लागलेला हा खर्च आहे, म्हणून ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस जनरली प्रॉफिट अँड लॉसलाच दिसतात. कॅरेज मात्र तुम्हाला कुठे दिसतो? हा कॅरेज जेव्हा याच्या पुढे इनवर्ड दिलेला नसेल तेव्हा ते गृहीत धरायचंय. कॅरेज इनवर्ड जातं ट्रेडिंग अकाउंटला, कॅरेज आउटवर्ड जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आपण याला काय गृहीत धरणार आहोत? कॅरेज इनवर्ड आहे म्हणून. कारण ज्या वेळेस ते दिलेलं नाहीये त्यावेळेस आपण ते गृहीत धरायचं की ते कॅरेज इनवर्ड आहे. पुढे ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स. ऍडव्हर्टाइजमेंट केली 3 वर्षाची, 30,000 रुपये खर्च आहे. बरं, ही एक हिडन ऍडजस्टमेंट. जेव्हा जेव्हा ब्रॅकेट दिलेला असतो तेव्हा तिथे एक हिडन ऍडजस्टमेंट असते, ते आपण लक्षात घेऊया. ऍडव्हर्टाइजमेंट जातात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, कारण हा सेलिंगचाच एक प्रकारचा खर्च, डिस्ट्रीब्युशनसाठी प्रमोशनसाठी केलेला खर्च आहे. म्हणजे सेल प्रमोशन जे करतो आपण त्यासाठी केलेला खर्च आहे. बॅड डेट्स हा लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातो. डिस्काउंट अलाउड हा सुद्धा आपला लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार आहे. कॅश इन हँड ऍसेट साइड, कॅश ॲट बँक ऍसेट साइड. अँड लास्टली फिक्स डिपॉझिट ऍसेट साइडला जाणार आहेत. फिक्स डिपॉझिट म्हणजे काय? ठेव पावत्या ज्या आपल्या असतात. काही विशिष्ट कालावधीसाठी आपण ते गुंतवतो बँकेमध्ये, पतसंस्थांमध्ये, कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये. तर अशा प्रकारचे या संस्थांमध्ये गुंतवलेला हा जो पैसा आहे ही आपली ऍसेट झाली, म्हणून फिक्स डिपॉझिट कुठे जाणार आहेत? ऍसेट साईडला. कॅपिटल अकाउंटचे ओपनिंग बॅलन्सेस याला आपण कुठेही पोस्ट करणार नाही तुर्तास, त्याला आपण वेगळं अकाउंट ओपन करणार, मग त्याचं पोस्टिंग लायबिलिटी साईडला जाईल. बर, क्रेडिटर्स तुमचे लायबिलिटीजला जातात. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट. बर, इंटरेस्ट रिसिव्ड म्हटलं ह्यातच तुमचं मिनिंग क्लिअर झालं की ते कशावरही मिळू द्यात, इंटरेस्ट मिळाला आहे म्हणजे व्याज मिळालेलं आहे, इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट साईडला दाखवलं जाईल. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की डेबिटचे आयटम सगळे डेबिटला टाका, क्रेडिटचे सगळे क्रेडिटला टाका, एक्सक्लुडिंग ऍसेट्स अँड लायबिलिटीज. ऍसेट अँड लायबिलिटी सोडून बाकी सर्व आयटम ज्या त्या ठिकाणी डेबिटचे डेबिटला, क्रेडिटचे क्रेडिटला. हे लक्षपूर्वक ऐकून लिहून ठेवा, याची वाटलंच तर नोंद ठेवा तुम्ही. बँक ओव्हरड्राफ्ट हा जातो लायबिलिटी साईडला, सेल्स जातात आपले ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बरं, यापैकी कुठली ऍडजस्टमेंट ही याच्यापैकी कोणाशी कोणाशी या ऍडजस्टमेंट संबंधित आहे ते आपण एकदा पाहूया. पहिली ऍडजस्टमेंट आहे कॉस्ट प्राइसने क्लोजिंग स्टॉक दिलाय. स्टॉक ऑन हँड 31st March 2019 was cost price 40,000 and market price 35,000. जसं मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलेलं आहे. आता इथे काही वेळेस असं होतं की कॉस्ट प्राइसच नेहमी छोटी असते, कमी असते, मग आपण गृहीत धरून चालतो की कॉस्ट प्राइस धरायची. तसं नाही करायचं. त्यासाठी रूल आहे, नियम आहे, कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस, सीपी और एमपी विच एव्हर इज लेस. इथे कोणती लेस आहे? आपली मार्केट प्राइस, कारण ती 35,000 रुपये दाखवते, म्हणून 35,000नेच आपण क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन करणार आणि त्याचे दोन इफेक्ट म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि ऍसेट साईडला त्यांना दाखवायचे. 40,000चा कुठेही संबंध या ठिकाणी येणार नाही. नंबर 2 आहे इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट 1,200 इज स्टील रिसिवेबल. रिसिवेबल म्हणजे आउटस्टँडिंग. आता तुम्ही म्हणाल की आउटस्टँडिंग एक्सपेन्स असतात, तर इथे हे इन्कम आहे. काही वेळेस इन्कम सुद्धा आउटस्टँडिंग असू शकतं. रेअर केसमध्ये ही ऍडजस्टमेंट येते, म्हणून आपण याला इग्नोर करतो की याला आउटस्टँडिंग आहे, जस्ट मग याचं करायचं काय? स्टील रिसिवेबल अशा प्रकारे आपला प्रश्न पडतो नाही, आपण ते डेबिट साईडला दाखवून देतो, पण हे ऍक्च्युली क्रेडिट साईडला दाखवायचंय. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट ऑलरेडी आपल्याला इथे दिलेला आहे, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट 1,000. याच्यामध्ये अजून किती मिळणे बाकी? 1,200. म्हणजे हे 1,000 प्लस 1,200 असे दोन इफेक्ट आपल्याला दाखवायचे. बर, दोन ऍड करायचे त्यामुळे. इफेक्ट दुसरा आता वेगळा आहे, 1,200चाच आहे, तो म्हणजे ऍसेट साईडला. कारण आउटस्टँडिंग इन्कम जे आहे आपण क्रेडिटला ऍड करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, आणि तेच तसंच खाली आपण कुठे आणतो? लायबिलिटी ऍसेट साइड मध्ये आणतो. तर ऍसेट साइडला आपण त्याला फिक्स डिपॉझिट मध्ये ऍड करून दाखवूया. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन एफडी, किंवा सेपरेटली दाखवला तरीही ती अकाउंटिंग ट्रीटमेंट चुकीची नाहीये. 1,200 त्यामध्ये ऍड करायचे. पुढे दिलाय प्रोव्हाइड आरडीडी ऍट 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स.
डेटर्सची जी अमाऊंट आहे ती किती आहे? टोटल डेटर्सची अमाऊंट या ठिकाणी दिलेली असेल. सन्ड्री डेटर्स दिसतात आपले डेबिट साईडला, ते या ठिकाणी दिलेत 43,000. 1% 430 रुपये होतील, 2% 860 रुपये होतील आणि 2.5% 430च्या अर्धे करायचे आणि ते त्याच्यात ऍड करायचे. अशा प्रकारे ते कॅल्क्युलेशन करायचे. पुढे दिले आपल्याला डेप्रिशिएट फर्निचर. फर्निचर डेप्रिशिएट झालेलं आहे तर किती पर्सेंटनी झालंय ते आपल्याला सांगितले. त्या पर्सेंटने आपण फर्निचरवर कॅल्क्युलेशन करणार. गुड्स डिस्ट्रीब्युटेड, गुड डिस्ट्रॉयड बाय फायर आपल्याला दिलेली आहे अमाऊंट. त्या डिस्ट्रॉयड बाय फायरची अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करायची. गुड डिस्ट्रॉयड बाय फायरचं आपल्याला सांगितलं आहे फिफ्थ ऍडजस्टमेंट बाय फायर इट इज 8,000, म्हणजे 8,000चा डिस्ट्रॉयड झालेला आहे. तो आपण क्रेडिट साईडला घेणार बाय गुड डिस्ट्रॉयड बाय फायर 8,000. त्यापैकी 6,000चा क्लेम मिळालाय. पुढे काय म्हटलंय पहा, इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000 ओनली. 6,000चा त्याच्यापैकी क्लेम मिळाला. म्हणजे कंपनी, इन्शुरन्स कंपनी, विमा कंपनी, ज्या ठिकाणी आपण विमा उतरवला होता गुड्सचा, 8,000पैकी 6,000 त्यांनी सँक्शन केले. म्हणजे नुकसान भरपाई दिली किती आपल्याला? 6,000ची दिलेली आहे. जर 6,000ची नुकसान भरपाई दिली तर आपला लॉस किती झाला? 2,000चा. मग त्याचा इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिटला द्यावं लागेल. मग टू लॉस बाय फायर आपण लिहिणार डेबिट साईडला. आणि तिसरा इफेक्ट, या ऍडजस्टमेंटचे 3 इफेक्ट होतात. ऍक्च्युली 2च आहेत. अमाऊंट आपल्याला 3 प्रकारचे दिसतील, ज्याची ऍडिशन 8,000च येणार आहे. क्रेडिट साईडला बाय ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड डिस्ट्रॉयड बाय फायर 8,000. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर 2,000. अँड फायनली ॲसेट साईडला तुम्ही लिहिणार आहात इन्शुरन्स क्लेम 6,000. तर हे आहे आजचं. मी पुढे तुम्हाला ह्या ऍडजस्टमेंट सुद्धा दाखवेल, त्या तुम्ही नंतर पहा. आता आपण कंटिन्यू करूया आपलं प्रॉब्लेम सॉल्विंग. आय होप तुम्ही सगळा प्रॉब्लेम लिहिलेला असेल. आता मी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बोर्डवर सोडून दाखवतो. प्रॉब्लेम कसा सोडवायचा, कसा पटपट टॅकल करायचं, ह्याची टेक्निक तुम्ही फक्त शिकून घ्या. आता डेबिट साईडला जे आहे, ओपनिंग स्टॉक, आपण ओपनिंग स्टॉकने सुरुवात करतो. टू ओपनिंग स्टॉक. मी सगळं अकाउंटचा मायना इथे तयार केला. इथे वरती नाव दिलंय, बहुतेक तुम्हाला दिसत नसावं. ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. पर्टिक्युलर्स अमाऊंट इनर आउटर कॉलम डेबिट साईडला, क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स इनर आउटर अमाऊंट कॉलम. ठीक आहे, तुम्हाला हे आखून घ्यायचंय पूर्ण व्यवस्थितपणे. त्यानंतर डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक जो लिहायचा आहे आपल्याला, ओपनिंग स्टॉक ची अमाऊंट आपल्याला सांगितली 30,800. डेबिट साईड लिहिली. परचेसेस दिलेले आहेत, परचेस रिटर्न नाही आहेत म्हणून लिहायची गरज नाही. टू परचेसेस आउटर कॉलमला डायरेक्टली लिहिणार 80,000. वेजेस दिलेले आहेत, वेजेसला कुठलीही ऍडजस्टमेंट आपण पाहिली नाही, डेबिटला लिहून टाकायचे 7,500. पुढे रॉयल्टीज दिलेल्या आहेत, कॅरेज दिलेला आहे. आधी कॅरेज घेऊया सिक्वेन्सली. कॅरेज 3,000, प्रत्येक हजारानंतर कॉमा देत झाला. पुढे आहे रॉयल्टीज. टू आणि बाय स्किप करायचा नाही, तो लिहायचा 2,500. टू फ्रेट, FREIGHT, फ्रेट अमाऊंट आहे 700 रुपये. डेबिटचे आयटम्स आता ट्रेडिंग अकाउंटशी संबंधित असले, जर तुम्ही टिक मार्क केले असेल तर तुम्हाला समजेल ती संपलेले आहेत ट्रेडिंगचे आयटम्स. क्रेडिट साईडला जाऊया. बाय सेल्स जो नेहमीचा असतो, बाय सेल्स अकाउंट. तुम्हाला फिगर दिसत असेल तुमच्या प्रॉब्लेम लिहिलेल्या वहीमध्ये, 1,20,000 जी क्रेडिटला आहे. जसं मी मागाशी सांगितलं, क्रेडिटचे आयटम क्रेडिटला, डेबिटचे डेबिटला. पुढे क्रेडिट साईडला आपण क्लोजिंग स्टॉक किंवा गुड डिस्ट्रॉयड बाय फायर वगैरे ह्यासारखे जर आयटम्स असतील, गुड स्टोलन, गुड डिस्ट्रॉयड बाय फायर, गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, असे जर आयटम्स आपल्याला दिसत असतील तर आपण ते क्रेडिट टाकतो. इथे आपल्याला गुड डिस्ट्रॉयड बाय फायर दिसतात आहे.
बाय गुड डिस्ट्रॉइड बाय फायर, टोटल अमाऊंट जी आहे, टोटल जी आहे अमाऊंट, टोटल अमाऊंट कुठं लिहायची आहे? 8,000ची ट्रेडिंगला. कुठे लिहायची आहे? ट्रेडिंगला. पहिला इफेक्ट 8,000चा ट्रेडिंगला. नंतर क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट नेहमी असते. पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉक ऍट मार्केट प्राइस कमी दिसतोय 35,000 रुपयाने, बाय क्लोजिंग स्टॉक 35,000. आता जर मी कम्पेअर केलं क्रेडिट साइड आणि डेबिट साइड, मला क्रेडिट साइड जास्त दिसते, तरी आपण एकदा टोटल करून पाहणार आहोत. 1,28,000 प्लस 35,000, 8 आणि 5 13, कॅरी 1 6 आणि 1, म्हणजे 1,63,000 ही क्रेडिटची टोटल झाली. डेबिटची टोटल करूया आता. मी सगळं तुमच्या बरोबर करत आहे पहा. 7 जिथं मला आता जिथं ऍड करता येतील सोपे वाटतील तिथं मी ऍड करणार. 7,500 अधिक 2,500 10,000 प्लस 3 13,000 13,700. ठीक आहे. आता इथून पुढे मी ऍडिशन करायला लागतो. बरं, 13,700 मला याच्यात ऍड करता येतील 80 मध्ये. 93,700, 93,700 अधिक 30,800, टोटल मी घेणार 0 0, 7 दुनी 14 1 15, कॅरी 1 4 9 3 12, 1,24,500 आणि क्रेडिटची आली होती किती? 1,63,000. म्हणजे कोणते जास्त आहेत? क्रेडिटचे जास्त आहेत. म्हणजे याचा अर्थ क्रेडिट इज मोर दॅन डेबिट. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड मोर दॅन डेबिट साइड, देन इट इज अ ग्रॉस प्रॉफिट. आपल्याला तुलना केल्यानंतर क्रेडिट साइड जर जास्त दिसत असेल तर क्रेडिटची टोटल आपण सरळ सरळ मांडून घेऊया 1,63,000 रुपये, आणि तीच टोटल आपण समोरासमोर डेबिट साइडला मांडून घेऊया 1,63,000 रुपये. 1,63,000तून डेबिटचे खर्च, डायरेक्ट एक्सपेन्सेस, हे सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, हे सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस वजा केले असता मला ग्रॉस प्रॉफिट किती मिळतोय तो पाहूया. पहा, मी ते वजाबाकी करतोय. 0,05, 12तून 4 गेले 8 उरले, 5तनं 2 गेले 3, 38,500 एवढा माझा ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे, जो मी ब्रॉड डाऊन करतो कुठे? डेबिट साइडला. ठीक आहे, क्रेडिट साइडला. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 38,500. पूर्ण प्रॉब्लेम सोडवायचा. जनरली तुम्ही कुठेही ते घाबरत नका जाऊ की ग्रॉस प्रॉफिट चुकलाय का, बरोबर आहे का. एकदा वन स्ट्रोक सगळं सोडवायचं, आणि अल्टिमेटली जर सोल्युशन नाहीच येते, टॅली नाही होते बॅलन्स शीट, त्यावेळेस विचार करायचं मी माझं चुकलं कुठे आहे. पहिल्यांदा हे वर्कआउट करायचं की मला ऍडजस्टमेंट काय काय करायच्यात, कुठे कुठे इफेक्ट द्यायचे, कुठे ऍड करायचे, कुठे लेस करायचं, हे तुम्ही प्रथमतः लक्षात घ्या. त्यानंतर मग या गोष्टी पाहत चला की ग्रॉस प्रॉफिट चुकलाय की बरोबर आहे. वन स्ट्रोक सगळा प्रॉब्लेम पूर्ण सोडून काढायचा, आणि नंतरच मग ह्या गोष्टींकडे बारकाईने पाहत बसायचं. अन्यथा त्याच्यामध्ये तुम्ही जर ग्रॉस प्रॉफिट इकडे तिकडे विचारत बसाल किंवा अडचणी तुम्हाला निर्माण झाल्या की माझं बरोबर आहे का नाही हे विचार करत बसलो तर मग तुमचं सोडूनच होणार नाही. त्यासाठी वन स्ट्रोक जसा असेल प्रॉब्लेम तसं पटपट पटपट कॅरी करत चला. ज्या गोष्टी पूर्ण करता येतील त्या पूर्ण करा, कारण ह्या प्रत्येक पोस्टिंगला मार्क आहे तुमच्या, ह्या प्रत्येक पोस्टिंगला मार्क आहेत. म्हणजे जर तुम्हाला इथेच अडलं की नको मला आता सोडवताच येत नाही, दुसरा प्रॉब्लेम पाहतो, मग ह्यामध्ये तुमचे मार्क इथून पुढचे जे सोपे मार्क तुम्हाला मिळणार असतात, हातातले असतात, ते तुम्हाला मिळत नाही. यासाठी तुम्ही हे सगळं पूर्ण सोडून काढायचंय. आता मी ते सगळ्या गोष्टी लिहितोय पहा. टोटल रुपीज, टोटल रुपीज. ठीक आहे, क्रेडिट पेक्षा डेबिट मग कमी होतं, त्यामुळे मला इथे ग्रॉस प्रॉफिट मिळालंय. ग्रॉस प्रॉफिट मी ब्रॉड डाऊन केला. आता मी प्रॉफिट अँड लॉसचे आयटम्स ह्याच्या खालीच कंटिन्यू करणार. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट असतं, त्या खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंटिन्यू होतं. प्रॉफिट अँड लॉसचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काय काय दिसतात पहा. पहिला आहे सॅलरीज. सॅलरीजला कुठलीही ऍडजस्टमेंट नाहीये, 5,000 आउटरला लिहून टाकायचे.
नंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती दिसत आहे? प्रिंटिंग अँड स्टेशनरीचे अमाऊंट 1050. पुढे डेटर्स आहेत ते ऍसेटला जातात. फर्निचर सोडून द्या, लीज प्रॉपर्टी. ऍडव्हर्टाइजमेंट डायरेक्टली टू ऍडव्हर्टाइजमेंट, ह्याला मात्र हिडन ऍडजस्टमेंट दिलेली आहे ऍडव्हर्टाइजमेंटला. त्याची अमाऊंट इनरला मी लिहून घेणार. आतापर्यंत ऍडजस्टमेंट आली नव्हती, आता यामध्ये ऍडजस्टमेंट आहे. इनरला लिहिलं. इनरला लिहायचं कारण आता ह्याच्यावर काहीतरी इफेक्ट मला द्यायचा आहे. पहिला इफेक्ट 30,000 3 वर्षाचं करतं, तर 1 वर्षाचं किती? बरोबर 10,000. कारण 30,000 भागिले 3 केलं, 1 वर्षाचा खर्च येईल 10,000, 2 वर्षाचा येईल 20,000. जर मला आता 1 वर्षाचा खर्चच फक्त या ठिकाणी घ्यायचा असेल, कारण हे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्या करंट फायनान्शियल इयरचं आहे, ह्या 12 महिन्याचं आहे. मग मला ह्याच्यातले 10,000 बाजूला काढायचे असतील, तर मला ह्याच्यातून वजा किती करावे लागतील? 20,000 वजा करावे लागतील. म्हणजे मी ऍडव्हान्स मध्ये किती भरलेले आहेत? 20,000 भरलेले आहेत. तर माझ्या आउटरला खरा खर्च या वर्षाचा किती येणार आहे? 10,000. हे वजा करण्यासाठी मला इथे काय लिहावं लागेल? प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. शॉर्टकट मध्ये लिहितो ADVT. शॉर्ट फॉर्म आहे ऍडव्हर्टाइजमेंटचा. इथे मात्र पूर्ण नाव लिहिलंय. पुढं त्यानंतर मला डेबिटचे लॉसेस दिसत आहेत, बॅड डेट्स आणि डिस्काउंट. टू बॅड डेट्स. बॅड डेटची अमाऊंट आउटरला लिहून टाकली 500. टू डिस्काउंट अलाउड केलाय डिस्काउंट, लॉस करून घेतलाय फर्मने. किती रुपयाचा? वर्षभरामध्ये 1,800चा डिस्काउंट अलाउड केलाय. पुढे डेबिटचे सर्व आयटम्स संपलेत. ट्रायल बॅलन्स मधले, ऍक्च्युली ट्रायल बॅलन्स मधले संपलेत. क्रेडिटचे पाहूयात. क्रेडिट साइडला क्रेडिटर्स दिसत आहेत, कॅपिटल दिसते, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन FD, इन्कम सोर्स आहे, इनडायरेक्ट आहे, फायनान्शियल इन्कम आहे. फायनान्शियल इन्कम क्रेडिटला, फायनान्शियल एक्सपेन्सेस डेबिट साइडला. बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, शॉर्टकट मध्ये लिहिलं. इंटरेस्ट ऑन FD रिसिव्ड आहे. FD वर इंटरेस्ट मिळेल. तुम्ही पावती केली किंवा ठेव पावती ठेवली संस्थेमध्ये, तुम्हाला आता ते SP मध्ये शिकायला मिळणार आहे ठेव पावती बद्दल. तर ही ठेव पावती जर तुम्ही केलीत तर त्याच्यावर तुम्हाला इन्कम मिळतं, तुम्हाला द्यावे नाही लागत. मग संस्थेने जर आपल्या फर्मने जर कुठे FD केलेले असेल तर त्याच्यावर मिळालेला हा इंटरेस्ट आहे. तो किती रुपये आहे? तो आहे 1,000. परंतु ऍडजस्टमेंट सांगते की ह्याच्यामध्ये काही आउटस्टँडिंग सुद्धा राहिलेले आहेत, मिळणे आहेत. मग किती मिळणे आहेत? ते आहेत 1,200. ऍडजस्टमेंट नंबर 2, ऍड आउटस्टँडिंग. ऍड आउटस्टँडिंग, मिळणे बाकी आहे, स्टील रिसिवेबल. तुम्ही इथे रिसिवेबल तसंच शब्द लिहिला तरीही अडचण नाही. रिसिवेबल इंटरेस्ट, आउटस्टँडिंग इंटरेस्ट, इट इज ऑफ ₹1,200. मग टोटल आपला FD वरचा इंटरेस्ट किती मिळाला? 2,200 मिळाला. इन्कम आहे मिळाला फक्त 1,000. मग ह्याचा दुसरा इफेक्ट आता आपल्याला द्यायचा आहे, कारण ऍडजस्टमेंट, एव्हरी ऍडजस्टमेंट हॅव 2 फोल्ड इफेक्ट. तर ते दुसरे इफेक्ट आपण पुढे देणार आहोत. पुढे तिसरी ऍडजस्टमेंट पाहूया. बर, ह्याच्यामधले ट्रेडिंगच्या क्रेडिट, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट मधले सगळे आयटम्स जे प्रॉफिट अँड लॉसशी संबंधित होते ते संपलेले आहेत. एकच जास्तीचा होता, ग्रॉस प्रॉफिट तर आपण लिहिलेला आहे इथून कॅल्क्युलेट करून. आता काय ऑब्झर्व करायचं? आता ऍडजस्टमेंट ऑब्झर्व करायच्या. ज्या प्रॉफिट अँड लॉसशी संबंधित आहे त्यांचं पोस्टिंग डेबिट किंवा क्रेडिट जिथं असेल तिथं टाकायचं. पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची, त्याचा इफेक्ट इथं होता. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आहे. दुसरी ऍडजस्टमेंट आहे FD वरचा इंटरेस्ट, तो इथे ऍड केला, याचा इफेक्ट, एक इफेक्ट संपला. दुसरा इफेक्ट ऍसेट साइडला आहे. तिसरी ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड RDD ऍट 2.5% ऑन डेटर्स. मग हा RDD जो असतो तो नेहमी आपण इथे लिहितो. 2 RDD जो आपण कॅल्क्युलेट करतो. मी पुन्हा एकदा सांगतो की जनरली काय होतं की RDD तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये पण दिलेला असतो.
तू तसाच क्रेडिटला लिहिलं तरी चालतं. पण जो आपण कॅल्क्युलेट करतो ॲडजस्टमेंटमध्ये पाहून, तो आर-डी-डी आपण बरोबर इथेच लिहायचा. न चुकता इथंच लिहायचा, डेबिट साईडलाच लिहायचा, कारण तो न्यू आर-डी-डी आहे. आता याच्यामध्ये ओल्ड न्यूजचा काहीच संबंध नाही, कारण ओल्ड आर-डी-डी दिलेलाच नाही ट्रायल बॅलन्स मधला. फक्त याचं कॅल्क्युलेशन करायचंय आणि हा कुठे लिहायचा, जो कॅल्क्युलेट करतो. लक्षात ठेवायचं, एवढी लाईन पंचलाईन लक्षात ठेवा की काय, जो कॅल्क्युलेट करतो आर-डी-डी तो डेबिटला टाकायचा. जो कॅल्क्युलेट केला ऍडजस्टमेंट मध्ये पाहून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा. ही वाटलं तर ही ओळ वरती लिहून ठेवा तुम्ही. बर, आर-डी-डी 2.5% ने कॅल्क्युलेट करायचं आहे. मी जसं सांगितलं की 43,000 आपले डेटर्स आहेत, त्याच्यावर आर-डी-डी ची प्रोव्हिजन केली जाते, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. मग 43,000वर 2.5% कसे कॅल्क्युलेट करायचे? 10%ने 4,300, 1%ने 430, मग 2%ने किती होतील विद्यार्थ्यांनो? 430 अजून म्हणजे 860 रुपये. मग 2.5% म्हणजे अर्धा टक्का मला ह्याच्यामध्ये अजून मिळवायचंय. मला ह्याचा अर्धा करावं लागेल. 30 4 दे 15 आणि 400 4 दे 2, 200. तर मी ह्याची टोटल घेणार सरळ सरळ. तोंडी याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे 1075, किंवा तुम्ही कुठेही रफ वर्क म्हणून खाली करू शकता. 1075 एवढा आपला आर-डी-डी आलेला आहे. 1075. पुढे डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. एक जागा आहे अजून शिल्लक, जे तुम्ही पाहू शकता. टू डेप्रिसिएशन किंवा ओके ठीक आहे, इथपर्यंत दिसतंय तुम्हाला. टू डेप्रिसिएशन बाय 5% ऑन फर्निचर. फर्निचरच्या 10%, 20%ने किती होत आहे? 2200च्या 10%ने किती होत आहे? 2020. मग 5%ने किती होईल? अर्ध, 1010. ठीक आहे. तर डेप्रिसिएशन आपलं येतंय 1010. इथपर्यंत सर्व गोष्टी तुम्ही लिहून पूर्ण करून घ्या, म्हणजे आता मला पुढे जाता येईल. आय होप तुम्ही सगळं लिहिलेलं असेल. आता कंटिन्यू करूया यामध्ये पुढे. नसेल लिहिलं तर थोडा बॅक मागे घ्या, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मागे घ्या तर तुम्हाला ते पूर्णपणे कळेल. बरं, ह्या अमाऊंट्स मला परत एकदा समजून घ्यावे लागतील, कारण टोटल आपल्याला करायची. ओके, इथं किती होते? 5,000 रुपये. स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी सॅलरी इज 5,000. प्रिंटिंग स्टेशनरी 1,050. ॲडव्हर्टाइजमेंटचे 10,000. ओके, फर्निचर वगैरे नाही आहेत. या 3 गोष्टी या ठिकाणी होत्या. जो नेट प्रॉफिट लिहायचा तो मी वरती लिहितो, जेणेकरून मला ह्या कॅल्क्युलेशन सुद्धा लिहिता येईल. यामध्ये एक पोस्टिंग राहिलंय डेप्रिसिएशन नंतर. एक ऍडजस्टमेंट शिल्लक राहिली आहे, 6th ऍडजस्टमेंट पाहून घ्या. 6th ऍडजस्टमेंट काय सांगते? 6th ऍडजस्टमेंट सांगते काय सांगते? गुड डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड क्लेम. जसं मी तुम्हाला सांगितलं की 8,000 इथं मी लिहून ठेवलं होतं मागाशी. टोटल लॉस किती झालाय? टोटल गुड्स किती डिस्ट्रॉयड झालेत? 8,000. सँक्शन किती क्लेम केलाय? क्लेम किती मिळालाय? 6,000. क्लेम जातो ऍसेट साइडला. आणि 2,000चा जो लॉस झालेला आहे, हे कॅल्क्युलेशन लिहून घ्या. जो 2,000चा लॉस झालेला आहे तो जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. ठीक आहे. तर मी इथे डेबिट साइडला लिहितो. या डेप्रिसिएशनच्या खालचा भाग मी इथं वरती लिहितोय. टू लॉस बाय फायर. किती हजाराचा लॉस झालाय? 2,000चा. ठीक आहे. आता मला क्रेडिट साइडचे टोटल 38,500 अधिक 2,200, कारण इथे सगळे ऍडजस्टमेंट संपल्यात. सगळ्यांचे 2-2 इफेक्ट मी दिलेले आहेत. नेट प्रॉफिट झाला असेल तर मी जागा सोडतो, लॉस असेल
तर क्रेडिटला लिहावं लागेल. ठीक आहे. एकदा मी ऑब्झर्व करतो. आता पहा, टोटल करून आपण ऑब्झर्व करूया की वेदर इट इज लॉस और प्रॉफिट, नेट प्रॉफिट और नेट लॉस. क्रेडिट साइड 38 प्लस 2 म्हणजे झाले 40,700 रुपये. डेबिट साइडचं जर फिगर पाहिलं तर त्या कमी आहेत. याचा अर्थ आपल्याला ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, नेट प्रॉफिट, क्रेडिट बॅलन्स इट इज, क्रेडिट साइड जास्त आहे. काय जास्त आहे, क्रेडिट साइड जास्त आहेत आणि त्यावेळेस आपल्याला काय होतो, नेट प्रॉफिट होतो. काय होतो, टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट्स. किती नेट प्रॉफिट झालाय तो कॅल्क्युलेट करायचा आहे. 5,000. आता मी जसं सांगितलं की तुम्हाला रफ कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे 2,000 इथं खाली कन्सिडर करूया. 3,000, 4,000, 5,000. ठीक आहे. 5,885, 5,885 प्लस 510,000 आणि हे 6,000, 16,550. ठीक आहे. 5 अशी 5, 8 5 13 कॅरी 1, 8 5 13 1, एकाचा आला 14, एकाचा आला 12, एकाचा आला 3, 32,435. मग 40,700 मधून डेबिटची टोटल 32,435 वजा केली असता मला वजाबाकी मिळते. 9 3 गेले 6, 6 65 रुपये एवढा माझा काय झालाय, नेट प्रॉफिट झालाय. आणि हा नेट प्रॉफिट मी काय करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून ट्रान्सफर करणार. कोणत्या अकाउंटला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला 8,265. कसा ट्रान्सफर करणार, तुम्हाला माहिती आहे. जसं मी सांगितलं की ज्या वेळेस प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसेल त्यावेळेस तो इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचा. मग या खाली आपलं पुढचं अकाउंट चालू होतं जे तुम्हाला तयार करायचंच आहे. तुम्ही काही वेळेस याचे इफेक्ट्स बॅलन्स शीटला देतात, ते अत्यंत चुकीचं आहे. कारण तसं केलं असता चुकण्याची शक्यता दाट असते. पहिला पार्टनर जो आहे पियुष, दुसरा आहे अरुण. पार्टनरचे पण तुम्ही सिक्वेन्स चेंज करायचे नाही. केलेत तर त्यांचे बॅलन्सेस एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा पहिल्याला असं होण्याची शक्यता असते. बर, जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला पहा, पहिल्यांदा दिलेले बॅलन्सेस 80,000, 80,000 तुम्ही पाहू शकता. कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस, ओपनिंग बॅलन्सेस मी क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन करणार बिकॉज capital account always shows a credit balance. So opening balance brought down to the credit side by balance brought down 80,000, 80,000. पुढे आपल्याला सांगितलंय काहीच नाही, ड्रॉइंग्स नाहीयेत, कुठला इंटरेस्ट ऑन कॅपिटल नाहीये, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स नाहीये, काहीच नाहीये. मग डायरेक्टली फक्त हा नेट प्रॉफिट जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करायचा. आणि तो कसा डिस्ट्रीब्यूट करायचा सांगितलंय आता, इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. मी इथे लिहितोय बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कारण तो घेतोय आपण कुठून, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून. तुम्ही तिथं नेट प्रॉफिट लिहिलं तरी अडचण नाही. 8,265 अर्धे करायचे, ते पॉइंट मध्ये उत्तर येईल, परंतु आपण ते काय करूया, राऊंड ऑफ करूया. 2 चोक 8, 2 एक 2, 2 त्रिक 6, 2 दुने 4, 4,132. एका पार्टनरला 1 रुपया जास्त देऊया, 4,132, 4,133. पहिल्या पार्टनरला 33 दिलेत, दुसऱ्याला 32 दिलेत. बॅलन्स कॅरी डाऊन करायचा जो आपल्याला पुढे जाऊन पुढे पोस्ट करायचा आहे, बॅलन्स शीटला पोस्ट करायचा आहे. 84,133, 84,132. आणि हेच तुमचे काय आहेत, क्लोजिंग बॅलन्सेस देखील आहेत. आणि टोटल सुद्धा सेम आहे, 84,000
132. पुढे आपलं स्टेटमेंट चालू होतं ते म्हणजे बॅलन्स शीटचं. 84,133 आणि 84,132 हे तुमचे काय झालेत, क्लोजिंग बॅलन्सेस झाले. आता इथून पुढे आपल्याला तयार करायचे लास्ट स्टेटमेंट, जे तुमच्या फार आवडीचं आहे. ॲसेट अँड लायबिलिटीज तुम्ही लगेच तयार करायला सुरुवात करता, विचार करत नाही, तर डायरेक्टली त्यामध्ये आयटम्स पोस्ट करायला सुरुवात करतात. तसं करायचं नाही. स्टेप बाय स्टेप एक एक स्टेटमेंट सॉल्व करायचं, म्हणजे बर्डन येणार नाही, कुठलाही आयटम स्किप करणार नाही आपण. यासाठी ही मेथड फॉलो करायची. कुठल्याही व्यक्तीचं ऐकून त्यानुसार करू नका. बॅलन्स शीट तयार करायचंय, थोडा वेळेअभावी मी वरचं फळा काही पुसत नाही. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. Liabilities amount, assets amount. लायबिलिटी साईडला कॅपिटलचे ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेस लिहितो, जे 84,133 आत्ता आले होते. पियुषचा 84,133 आणि अरुणचा 84,132 असे टोटल मिळून अमाऊंटच्या आउटर कॉलमला लिहितो. आठ दुने 16 म्हणजे 1,68,265. लायबिलिटी साइड मी तयार करायला सुरुवात केली, विच इज युअर लेफ्ट हँड साइड. ठीक आहे. आता लायबिलिटीज कडून कलेक्ट करायचा. पहिलं तर माहित झालं की कॅपिटल आपल्याला इथे लिहायचंच आहे. दुसरी गोष्ट, लायबिलिटीज कडून कलेक्ट करायच्या ह्या घ्यायच्यात आपल्याला ट्रेडिंग अकाउंट ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइड वरून. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला पुढचा आयटम दिसतोय लायबिलिटीचा, तो म्हणजे क्रेडिटर्स 20,500. बँक ओव्हरड्राफ्ट हे सगळं आपण सॉर्ट आउट करून ठेवलेलं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. आता आपण प्रिपेअर करूया ऍसेट साइड. ऍसेट साइडला ऍसेट्स पहिल्यापासून जे आहेत त्या पटपट लिहित जायच्या. डेटर्सला ऍडजस्टमेंट होती आरडीडीची. डेटर्स आहेत 43,000 चे, लेस आरडीडी जो क्रिएट केलाय आपण तो होता आरडी 430 आणि 215, टोटल 1,075. ठीक आहे, 1,075. वजाबाकी करणार आहात तुम्ही. वजाबाकी केली की तुम्हाला 925, 41,925 एवढी वजाबाकी मिळेल. पुढे डेटर्सच्या नंतर फर्निचर दिलेला आहे. फर्निचरवर पण डेप्रिसिएशन आहे. फर्निचर इनरला लिहायचं 20,200. दुसरा इफेक्ट डेप्रिसिएशनचा, जसं मी सांगितलं ऍडजस्टमेंटला 2 इफेक्ट. सो लेस डेप्रिसिएशन 5% डेप्रिसिएशन सांगितलं होतं. 10% 2020 आणि 5% अर्धे म्हणजे 1,010. मग ते वजा केले असता तुम्हाला 18,990 एवढी नेट अमाऊंट मिळेल. फर्निचरचा बॅलन्स मिळेल. लीज होल्ड प्रॉपर्टी ऍसेट आहे, फिक्स्ड ऍसेट आहे 25,000. इन्व्हेस्टमेंट वर इंटरेस्ट नाही मिळालेला, आज डिपॉझिट वर मिळालेला आहे. सो दिस अमाऊंट शुड बी पोस्टेड ऑन द आउटर कॉलम. पुढे ऍडव्हर्टाइजमेंटची काहीतरी ऍडजस्टमेंट होती, दॅट इज प्रीपेड. बरं, लगेच त्याचा इफेक्ट देऊन टाकूया. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट, त्याच्यानंतरचा आयटम दिसतोय म्हणून मी तो पोस्ट केला. 20,000 प्रीपेड होते, आउटरला लिहिले. डिस्काउंट अलाउड, बॅड डेट्स, कॅश ॲट बँक,
ओके, कॅश बॅलन्स शॉर्टकट मध्ये लिहितो, कॅश बॅलन्स 7,000 आणि बँक बॅलन्स 20,000. एफडी दिलेली आहे, एफडी वर मात्र फिक्स डिपॉझिट, एफडी म्हणून तुम्हाला लक्षात नाही येणार, फिक्स डिपॉझिट इनर कॉलमला 15,000 ऍड इंटरेस्ट. फिक्स डिपॉझिट वर इंटरेस्ट आउटस्टँडिंग किती होता, ऍड आउटस्टँडिंग 1,200. सो आउटर कॉलम 16,200. याच्या व्यतिरिक्त आपण लिहितो क्लोजिंग स्टॉक, हा लास्ट आयटम होता फिक्स डिपॉझिटचा. याच्या व्यतिरिक्त काय राहतो आपला क्लोजिंग स्टॉक. सो क्लोजिंग स्टॉक इज ऑफ अमाउंट 35,000. दिस इज अ क्लोजिंग फिगर, लास्ट फिगर. याच्यानंतर कुठलाही आयटम शिल्लक राहिलेला नाही. इन्शुरन्स क्लेम राहिलेला आहे. सो इन्शुरन्स क्लेम, दिस वॉज ऑल्सो अन ऍडजस्टमेंट कॅरिंग 3 इफेक्ट्स. आज 3 इफेक्ट पाहिलेत आपण या इन्शुरन्स क्लेमचे. इन्शुरन्स क्लेमला मिळालेला किती आहे, कंपनीने सँक्शन किती केलेला आहे, 6,000चा, तो आपण तिथे आउटर लिहिला. आणि दिस वॉज द फायनल इफेक्ट. याच्या व्यतिरिक्त कुठलीही ऍडजस्टमेंट शिल्लक राहिली नाही. जर तुम्ही टोटल घेतली तर ही टॅली होणार आहे. तर हे काम मी आता तुमच्यावर सोपवतो, ते तुम्ही पूर्ण करणार. धन्यवाद हा तुम्ही लेक्चर ऐकल्याबद्दल. पुढील भागामध्ये, पुढील लेक्चरमध्ये अजून तुम्हाला ऍडिशनल ऍडजस्टमेंट शिकवेल. थँक्यू.